आणि आता एक मोठी बातमी आपण पाहतोय छगन भुजबळ आणि जरांगे यांच्यातला जो वार पलटवार यांच्यात होत असतात त्याच संदर्भातील। तर माजी मंत्री छगन भुजबळांना मराठा आंदोलक जरांगे पाटलांवरती त्यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे। विधानसभा निवडणुकीत मला पाडण्यासाठी जालन्यातले सद्गृहस्थ हे येवल्यात येऊन बसले होते, पण जनतेने मलाच निवडून दिलं असं भुजबळ म्हणालेत। मंत्रिमंडळात जाण्यासाठी मेळावे घेत नाही असंही त्यांनी म्हटलंय। तर जळगावातल्या ओबीसी मेळाव्यात त्यांनी तुफान फटकेबाजी केली आहे। यावेळेस त्यांनी हे सर्व विधान केलंय। मी राजीनामा दिला, कारण म्हटलं मला सरकारच्या विरुद्ध बोलावं लागेल। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मंत्रिपदाचा राजीनामा दिला 16 तारखेला आणि 17 तारखेला अंबडचा लाखो लोकांचा मेळावा, मग बीडला झाला, मग हिंगोलीला झाला, मग नगरला झाला, अनेक ठिकाणी झाला। मला त्यांना सांगायचं, ज्यांनी जे विचारलं की मंत्रिमंडळात जाण्यासाठी, अजिबात ना। अरे छगन भुजबळ नाम ही काफी है। महाराष्ट्रात कुठेच नाही गेले ते सदग्रस्त, जालन्याचे यांचे सो कॉल्ड लीडर फक्त येवल्यात येऊन बसले आणि छगन भुजबळला पाडा, छगन भुजबळला पाडा। कशाला पाडा? पण लोक सुद्धा तिथले एवढे हुशार येवल्याचे, ठीक आहे मताधिक्य कमी झालं पण 25-30 हजाराचा लीड शेवटी दिला आणि मला निवडून दिलं।